पावसाळ्यात सगळ्यांच्या आवडीची गोल टम्म फुगलेली बाहेरून कुरकुरीत आतून मऊ बटाटा भजी बनवायची असेल तर आजची ही सिक्रेट ट्रिक अजिबात मिस करू नका। बटाटा भजी बनवताना काही चुका होतात, त्यामुळे भजी कुरकुरीत होत नाहीत, जास्त तेलकट होतात, लगेच मऊ पडतात। तर या चुका कशा टाळायच्या आणि इथं बटाट्याचे काप किती पातळ ठेवायचे, भजीसाठी पीठ किती दाटसर असायला हवं, तेल किती गरम असायला हवं आणि पीठ भिजवताना हलवायची एक खास ट्रिक मी वापरलेली आहे, त्यामुळे भजी अगदी परफेक्ट होतात आणि हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग मस्त गरमागरम बटाटा भजी कशी करायची ते पाहूया। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आता आपल्याला भजी बनवण्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे, तर त्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। इथं मी बेसन पीठ चाळणीने गाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे भजी मस्त कुरकुरीत होतात। आता हे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। नंतर आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। तर इथं मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी टाकताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर ते जास्त सैलसर होईल, मग अजून पीठ आपल्याला यामध्ये ॲड करावं लागेल। तर अशा गाठी मोडत हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही किंवा जास्त सैलसर नाही। भजी तयार करताना ते मस्त खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी बॅटर व्यवस्थित असणं महत्त्वाचं असतं। मिश्रण जर जास्त पातळ झालं तर ते बटाट्यांच्या चकत्यांना फारसं लागत नाही आणि त्याची कोटिंग व्यवस्थित होत नाही आणि जास्त घट्टसर बॅटर ठेवलं तर बटाटे लवकर नरम पडतात आणि भजी नरम होतात। तर ह्या चुका तुम्ही करू नका, त्यासाठी बॅटर लक्षात घ्या की ते कसं असायला हवं। तर मी तुम्हाला ते पुढे दाखवतेच। तर इथं पाण्याचा अंदाज मी तुम्हाला दाखवते। तर मी 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं, तर त्यातलं अर्धा ग्लास पाणी मला लागलेलं आहे। थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण जास्तही पाणी टाकून घ्यायचं नाही। आणि आता आपलं बॅटर व्यवस्थित भिजवून झालेलं आहे, तर आता याला मी 2 ते 3 मिनिटं असंच एकसारखं फेटून घेणार आहे। तर इथं मी हलवायची एक खास ट्रिक सांगणार होते आणि ती म्हणजे मिश्रणामध्ये सोडा टाकण्या अगोदर हलवाई हे मिश्रण व्यवस्थित असं फेटतात, जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत एकसारखं असं फेटतात। म्हणजे बेसन पिठाचा रंग पिवळसर दिसतो तर तो एकदम जोपर्यंत लाईट होत नाही तोपर्यंत ते असं फेटत राहतात, त्यामुळे त्यांची भजी एकदम मस्त पोकळ, कुरकुरीत आणि छान अशी गोल टम्म फुगलेली येतात। तर तीच ट्रिक आपल्याला इथं वापरून घ्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटं हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे मी। आता हे छान फेटल्यानंतर यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत। तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। नंतर इथं 2 हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही इथं हिरव्या मिरचीऐवजी चिली फ्लेक्स टाकून घेतले तरी चालेल। नंतर अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि 2 चिमूट एवढं हळद पावडर टाकून घेतलेली आहे। नंतर इथं अगदी थोडंसं 2 चिमूट एवढा हिंग टाकून घ्यायचं आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तुम्हाला यामध्ये कोथिंबीर वगैरे नसेल टाकायची तर फक्त मीठ टाकून आणि थोडीशी हळद टाकून तुम्ही हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिटंच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त फेटून घ्यायचं नाही। तर आता मी हे 10 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून घेणार आहे। तोपर्यंत आपण बटाट्यांच्या चकत्या पाडून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 3 बटाटे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि त्यांची साल काढून घेतलेली, ही कच्चेच बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना असं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेलं होतं। मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं तर बटाटे काळे पडत नाही आणि ते व्यवस्थित असे पांढरे शुभ्र राहतात आणि व्यवस्थित त्यांची साल काढून घ्यायची आहे। जर तुम्हाला नसेल साल काढायची तर तुम्ही साल सकटही ही भाजी करू शकतात। आता बटाट्यांना व्यवस्थित मी काढून घेतलेलं आहे आणि त्यांना थोडंसं टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी हे निघून जातं आणि त्याचे स्लाइस व्यवस्थित आपल्याला करता येतात। आता इथं मी बटाट्याचं स्लायसर घेतलेलं आहे आणि त्यामधून आपण बटाट्याचे काप असं पाडून घेणार आहोत। तर इथं बघू शकता मी एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याचं पुढचं जे भाग आहे थोडासा मी कट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असे त्याचे स्लाइस करून घेते। तर आता बघा या पद्धतीचे असे स्लाइस पाडून घ्यायचे। तर मी अजून परत तुम्हाला दाखवते। तर स्लाइस पाडताना हळूवार असं दाब देऊन स्लाइस पाडून घ्यायचे, म्हणजे ते एकसारखे पडतात, अजिबात तुकडे वगैरे पडत नाही। तर बघा आता मी तुम्हाला जवळून दाखवते। तर हे बघा या पद्धतीचे असे बटाट्याचे स्लाइस पाडून घ्यायचे। तर जास्त जाडसर नाही किंवा जास्त पातळही नाही, या पद्धतीचे असे मध्यममध्ये हे स्लाइस पाडून घ्यायचे। बटाट्याचे काप जर जाड असेल तर भजी मऊ होतात, कुरकुरीत होत नाही। तर त्यासाठी मध्यममध्ये
हे बटाट्याचे काप पाडून घ्यायचे। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आता बघा, हे आपले एका बटाट्याचे स्लाइस पाडून झालेले आहेत आणि आता आपण त्यांना पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। तरी मी एका पातेल्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे बटाट्याचे काप आहे ते टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते चोळून व्यवस्थित ही धुवून घेणार आहे, म्हणजे त्यातील जो स्टार्च असतो तो निघून जातो। तर आता मी हे पाणी काढून घेणार आहे आणि आता इथं बघू शकता, मी बटाट्यांचे स्लाइस आहे ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यांना आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये निथळत ठेवून घ्यायचे आहे। तर इथं मी एक जाडी घेतलेली, तर इथं बघा या पद्धतीची जाडी घेतलेली आणि त्यामध्ये आता हे सगळे बटाट्याचे स्लाइस आहे ते टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित त्यांना निथळून घेणार आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते व्यवस्थित निघून जातं। तुम्ही हे बटाट्याचे काप एखाद्या सुती कपड्यावर ठेवून त्यांना व्यवस्थित कोरडे करू शकता किंवा टिश्यू पेपरनेही हे बटाट्याचे काप व्यवस्थित कोरडे करू शकता। असे कोरडे केल्यामुळे काय होतं, तर जेव्हा आपण भजी करतो तेव्हा ते बॅटर आहे ते जास्त पातळ होत नाही आणि भजी व्यवस्थित येतात। आता आपले बटाट्याचे कापही तयार आहेत, तर आता आपण बॅटर बघून घेणार आहोत। तर इथं मी बॅटरमध्ये ओवा टाकायचे विसरले होते, तर मी अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून त्या टाकून घेतलेला आहे। नंतर इथं अगदी 2 चिमूट एवढा सोडा घ्यायचा आहे। सोडा आपल्याला जास्त टाकून घ्यायचा नाही, नाहीतर भजी तेलकट येतात। नंतर त्यावर थोडंसं 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे, जास्तही आपल्याला फेटायचं नाही। तर इथं बघू शकता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते। तर चमचा असा उलटा करून घ्यायचा, नंतर त्याच्यावर असं बोटाने रेष मारायची। बघा, बॅटर अजिबात खाली सरकत नाही आहे, म्हणजे आपलं बॅटर हे व्यवस्थित तयार आहे। आणि तुम्हाला जर हे बॅटर थोडंसं पातळ वाटत असेल तर 1-2 चमचा बेसन पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं। तुम्ही सोड्याऐवजी यामध्ये 2 चमचे गरम तेलही टाकू शकता, त्यानेही भजी खूप छान कुरकुरीत अशी येतात। आता इथं बघा, आपले बटाट्याचे स्लाइस आहे ते व्यवस्थित कोरडे झालेले आहेत आणि मी थोडेसे टिश्यू पेपरनेही पुसून घेतलेले होते। त्यामुळे काय होतं, तर आपले हे जे बॅटर आहे ते पातळ होत नाही आणि भजी मस्त कुरकुरीत होतात। आता मी एक साथ असे 5 ते 6 स्लाइस टाकून घेतलेले ह्या बॅटरमध्ये, म्हणजे तळताना आपल्याला एक साथ असे तळले जातात। एक डीप करून मग टाकायपेक्षा अगोदर आपल्याला असं बॅटरमध्ये 5-6 स्लाइस टाकून घ्यायचे आणि मगच हे तेलामध्ये सोडून घ्यायचे। आता इथं तेलाचं टेम्परेचर कसं हवं, तर हे बघा, मी थोडंसं बॅटर असं टाकून बघितलेलं आहे, तर ते टाकताच बरोबर वर आलेलं आहे। असं आपल्याला तेल गरम हवं, जास्त कडक गरम करायचं नाही किंवा असं थंडसं कोमटसंही आपल्याला तेल गरम करायचं नाही, तर मध्यममध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भजी मस्त कुरकुरीत येतात। नंतर बटाट्याचे काप हे एक करत व्यवस्थित बॅटरमध्ये बुडवून तेलात सोडून घ्यायचे आणि मध्यम आचेवरती व्यवस्थित त्यांना तळून घ्यायचे। आपल्याला गॅसची फ्लेमही जास्त मोठी ठेवायची नाही किंवा कमी गॅसवरही तळायचे नाही। जोपर्यंत ते एक बाजूने पलटले जात नाही तोपर्यंत मध्यम आचेवरती छान तळून घ्यायचे आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची, म्हणजे कमी आचेवरती हे छान असे खुसखुशीत तळले जातात। तर बघा, किती मस्त असे आपले हे बटाट्याचे भजी आहेत ते तळली गेलेली आहे। आता मी त्यांना काढून घेणार आहे, तर एका झाऱ्यावर असं निथळत ठेवून घ्यायचे। आता मी दुसरी बॅचही टाकून घेतलेली आहे। अगोदर मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं होतं, नंतर कमी करून घेतलेला आहे गॅस आणि नंतर ही भजी सोडून घेतलेली आहे आणि मंद आचेवरतीच हे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे। तर असं उलटपलट करत हे भजी तळून घ्यायची। तर बघू शकता किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत, अजिबात असे नरम वगैरे नाही आहेत, एकदम मस्त कुरकुरीत आहे। तर बघा किती छान दिसत आहेत, रंगही किती छान आलेला आहे। या पद्धतीने हे मध्यम ते कमी आचेवरती व्यवस्थित भजी आपल्याला तळून घ्यायची। तर मी एका जाळीवर त्यांना काढून घेते, म्हणजे ते अजिबात नरम वगैरे पडत नाही। तर या पद्धतीनेच मी राहिलेली भजी आहे तीही तळून घेणार आहे आणि तुम्ही ही बऱ्याच वेळ अशीच ठेवली तरी सुद्धा ती नरम होत नाही, एकदम मस्त कुरकुरीत राहतात। तुम्ही ही भजी चहासोबत, केचपसोबत किंवा पुदिन्याची हिरव्या चटणीसोबत, तर तुम्ही कशासोबतही ही भजी खाऊ शकता। आणि आता पावसाळा चालू आहे, तर ही भजी नक्कीच तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा। तर मी आता एका प्लेटमध्ये त्यांना सर्व करून घेते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली आहे, अजिबात अशी नरम वगैरे पडलेली नाही। तर मी तुम्हाला जवळून दाखवते आणि एक तोडून दाखवते। तर बघा, आतमध्ये किती छान अशी जाडी पडलेली आहे आणि भजी आहे ती एकदम परफेक्ट शिजलेली आहे। हे बघा, बटाटेही एकदम सॉफ्ट झालेले आहेत, म्हणजे आपली भजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे। तर मी तुम्हाला आता दुसरा भजाही दाखवते। तर बघा, वरतून किती छान मस्त कुरकुरीत आहे।
काटेरी चमच्याने असे ठोकून बघते तर अजिबात नरम वगैरे नाही आहे. तर अशी मस्त आपली कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. तर इथं काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या तर बटाटे भजी एकदम छान मस्त कुरकुरीत तयार होतात. आता भजी म्हटली तर त्यासोबत हिरव्या मिरच्या ह्या आल्याच, तर मी त्यासोबत हिरव्या मिरच्या अशा तळून घेतलेल्या आहेत आणि त्यावर थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे. एकदम छान टेस्टी लागतात भज्यांसोबत हिरव्या मिरच्या. आणि सोबत मी केचप सर्व करून घेतलेला आहे आणि बटाट्यांच्या भज्यांसोबत मी गरमागरम अशी चहाही तयार करून घेतलेली आहे. तर हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट असतं. तर या पद्धतीने भज्यांसोबत चहा कोण कोण घेतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.